तर मित्रांनो, काही वेळातच आपण आता रायगडला पोहोचणार आहोत. तर ही आपली बाईक आहे. तर हा आपला एक वारी साहेबचा ग्रुप म्हणून होता, आहे म्हणजे अजून पण आहे आणि मी तो चालवणार. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलो बघू शकता. तर मित्रांनो, काही वेळातच आपण आता रायगडला पोहोचणार आहोत. तर ही आपली बाईक आहे. तर आपण बॅगमध्ये काही थोडा सामान आणला आहे. हेल्मेट आहे, हँड ग्लोव्ज आहेत, फक्त सेफ्टीसाठी घातलेत. KTMचे ग्लोव्ज आहेत. आपल्याकडे काही KTM गाडी नाही. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही. ऑसम आहे, खूप मस्त आहे, एकदम भारी आहे. आणि आपल्यासोबत हा एक आहे, हा आहे MP चा माणूस आहे. मध्य प्रदेश आहे ना? हाँ मध्य प्रदेश। आणि गाव गाँव पाला सुंदर। पाला सुंदर गाव करके आहे. तर त्याला जास्त मराठी समजत नाही, तर मी त्याला थोडा थोडा हिंदीमध्ये सांगेल. त्याला रायगड बघण्याची खूप इच्छा होती, तर आपण त्याला आज रायगड दाखवणार आहोत. तर म्हटलं की चला, आपल्याला पण रायगड बघायचं आहे आणि मी दरवर्षी रायगडाची वारी करतोच. तर यावर्षी हा म्हणाला की मला बघायचीच आहे. तर म्हटलं चल बघू, तुला मी दाखवतो रायगड आपला कसा आहे. आणि त्याला मराठी येत नाही जास्त, म्हणून त्याला मला हिंदीमध्ये सांगावं लागेल. पण तो पण शिकून घेणार आहे. जसा इथे राहील तसा हळूहळू तो शिकेल. शिकशील ना रे मराठी? हाँ मराठी। मराठी शिकेगा ना तू? हाँ। शिकेगा. तर आत्ता आपण पोचलोय पाचाडला, राजमाता जिजाऊंच्या समाधीजवळ. तर तुम्हाला दाखवतो. हे पाणी किती सुंदर आहे बघा. इथं ठेव सगळा. पाणी दिखा ना, किती स्वच्छ पाणी आहे. आपली माणसं भेटलीत. बस का वा. हाय, एवढे लेट का झालं? लेट म्हणजे अरे आम्ही असं फिरत फिरत आलो कुठून? या साईडनी आपल्या मुजापूर. वातावरण एक नंबर. तू जाताना आमच्याच होत झालं. हा? दर्शन घेऊन. हॅलो बोल. काय बोलतो?
हिरवी टी शर्टाची त्याच्या ढकलून तर ढकलून त्याच्या नहीं दर्शन करेगा तेरे को बताओ ये छत्रपति शिवाजी ठीक है दर्शन कर ले छोड़ छोड़ स्टॉप करके छोड़ दर्शन पण झालं आणि आपले शिव प्रतिष्ठानवाले मित्र पण इथे भेटले ते आपल्या सोबतच येणार होते पण ते जरा पुढे निघाले होते आपण ह्याला घेण्यासाठी थांबलो होतो तर आता आपण जाणार आहोत डायरेक्ट रायगढ़ तेरे को पता चला हम कौन से देखने गए थे क्या है कि छत्रपति शिवाजी महाराज जो है उनकी माँ की समाधि इधर है माँ साहू जिजाऊ क्या बोलते हैं माँसाहेब जिजाऊ ठीक आहे तर ह्याला मला सांगायला लागतं थोडं थोडं हिंदीमध्ये कारण की त्याला मराठी जास्त समजत नाही ज्यादा नाही समजतं ना थोडं थोडं समजतंय ना थोडा थोडा येतो त्याला बाकीचं मी सांगतोच त्याला रायगड बघायचंच आहे ना तर आपण दाखवणार त्याला खूप इच्छा होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याचं जे प्रेम होतं ते बघून मला खूप भारी वाटलं म्हणून मी त्याला घेऊन आलो आज स्वतः मी माझ्या गाडीवर घेऊन आलो त्याला आणि तो पण कामावर सुट्टी मारून आलाय तर चला पुढे दाखवतो तुम्हाला तर आपण इथं गाडी पार्किंग केले आणि आता आपण चाललो आपण त्या समोरच्या मार्गाने चाललो तर इकडच्या मार्गाने चाललो कारण की तिकडं खूप लोकांची गर्दी होती आज खूप लोक आहेत आज खूप ट्रॅफिक आहे आणि खूप लोक आहेत आज संडे असल्यामुळं चल ठीक आहे तर आपण आता चरायला सुरुवात केली ह्या मार्गे हा मार्ग तर माहितीच असेल तुम्हाला आवाज नीट येते की नाही माहिती नाही मला नाहीतर मग नंतर डफ करतो मी ए राजादा ये हलू हलू चालून उनके टी शर्ट पे पीछे नाम क्या है देखा तूने इनके नाही क्यों ध्यान नाही आज खूप खूप गर्दी आहे रोपवेला 3 तासाची वेटिंग आहे आणि पायी मार्गाला पूर्ण पायी मार्ग भरलेला आहे लोक चालतात 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 गाडी लावायला पण जागा नाही मला भेटले कशी तरी आपली बाईक असल्यामुळे छोटी गाडी कुठेतरी राहते तर हा आपला वारी सह्याद्रीचा टी शर्ट देखो एक हा आपला एक वारी सह्याद्रीचा ग्रुप म्हणून होता आहे म्हणजे अजून पण आहे आणि मी तो चालवणार तर हा आहे तो टी शर्ट तर मी फॉलो करू म्हणजे तर मी काही 3 ते 4 वर्षापासून हा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही फॉलो करतो ह्या ग्रुपची आमची प्रत्येक वर्षी दरवर्षी वारी होते ती म्हणजे रायगडची वारी आणि इतरही ठिकाणी जातो आम्ही ह्या ग्रुपमध्ये 8 ते 10 पोरं असे होतो पण आता काही अडचणीमुळे कोणी नाही घालय त्याच्यात बघू जर माझे फॉलोअर्स पैकी कोणाला जर आपले ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मला कमेंट करा आपण हा ग्रुप कंटिन्यू करू आणि जिथे पण आपण कुठे वारी सह्याद्रीचा ग्रुप घेऊन जाणार आहोत कोणता गड बघणार आहोत ते आपण बघणार आहोत माहिती आहे आजची वारी रायगडची वारी आहे आणि आज येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला तर सांगितलंच मी तर आपण सुरुवात केली आता गड चढायला
मला माहिती नाही आवाज कसा येतोय, तर मी एक छोटासा माईक घेतलेला आहे. म्हणजे मला तो गिफ्ट मिळालेला आहे, तर त्या माईकने मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आणि चला पुढे दाखवतो तुम्हाला गड. धन्यवाद. हा आहे नाणे दरवाजा. आजा ऊपर आजा. बघता ही गर्दी. वो ऊंचाई नहीं, उससे भी और आगे. हाँ बघा त्या रस्त्याला खूप गर्दी आहे. हे बघा गर्दी, खूप गर्दी आहे, खूप गर्दी. पण वातावरण खूप सुंदर झालंय. एकदम मस्त थंडगार पाणी. आजा. खूप मस्त थंडगार पाणी आहे. जर कधी पाणी नाही आणलं, पाणी बिसलेरी नाही आणली ना, तर पावसाळी ह्या झरणाचं पाणी पिऊ शकतो आपण. एकदम स्वच्छ असतो पाणी. तर काही पब्लिक चालले खाली, तर आपण चाललोय वरती. तर आपल्याला यायलाच लेट झालाय. अजून आपण 30% पण चढलोय नाही. ओके क्या चल पाएगा ना? कितना चलेगा और 10 मिनट चल, फिर बाद में बैठते. खूप सारी पब्लिक अजून खाली चालले. आता वाजलेत कितना बजा रे? 12 बजे. अरे वाजले किती? किती वाजले? 12 वाजून 8 मिनिटं झालेत. तुम्हाला इथे एक चढण्याची ट्रिक सांगतो. जे इथे विकायला येतात ना, ती लोक यूज करतात. तर मी याच्याकडे कॅमेरा देतोय आणि तुम्हाला सांगतोय, जर चढताना दमायचं नसेल, थकायचं नसेल ना, तर ही ट्रिक वापरा तुम्ही. बघा जमते. इससे थकान बहुत कम होती है. स्टॉप कर, स्टॉप कर. मित्रांनो, हा आहे टकमकटक. काय सुंदर दिसतंय. मी कधी पुढे गेलो. मित्रा, ही चिमुकली पण चालत चालत रायगडावर पोहोचले. बघा कशी चालते. त्याची व्हिडिओ बनवली जमेल का? तिला समजून देऊ नका असं बनव. हा जय शिवराय. आणि लास्ट टाइम जय शिवराय. सॉरी. जय शिवराय. खाली बघून चला मला, खाली बघून चला. जय शिवराय. खाली बघा. जय तिला शिवराय. एकच उत्साह आहे, तो म्हणजे जय शिवराय. हा शब्दाचा गजर करत ती पुढे चालले. एकदम चिमुकली पावलं आहेत. जय शिवराय. जय शिवराय. पाणी पडतं डोक्यावर. पण जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. चला जय शिवराय. चला मजा मिळेल तुला थोडं. ओके, बाकी ती नाणे दरवाजापासून चालते. मस्त असतो. ती एवढी छोटी मुलगी आहे आणि तिला पण फक्त एकच इच्छा आहे की तिला जाऊन आपल्या महाराजांना भेटायचं. तर एवढी छोटी छोटी पावलं पण रायगडाच्या दिशेने येतात. खूप भारी वाटतं. हो भिजायचं का आता काय येताना?
या आजी रायगड चढतायत. बता, अरे तू चल नहीं पाया, हाथी चल पाएगा ऊपर? घोड़ा कैसे जाएगा होगा? उस पे अच्छा वीडियो हो रहा है। हम्म, हाथी छोटा था, घोड़ा छोटा था ना, तब लेके गए थे ऊपर, ऊपर ही बड़ा हो गया। ऊपर ही। हाँ, तो वही ऊपर बड़ा होके उधर ही उसको रहने लगा वो। ठीक है, ऐसे ही हाथी लेके गए थे, छोटा रहता था ना तब लेके जाते थे। ऐसा किसी ने सोचा होगा? ये सोच थी छत्रपति शिवाजी महाराज की, समझ रहे हो? आता आपण महादरवाजाजवळ पोहोचणार आहोत. चल, आता आपण पोहोचलो महादरवाजात. तू उभी राहा की. हा आहे महादरवाजाचं सीन. जहाँ पे चल रहे हा ठीक आहे. मेरा आईडी क्यों नहीं मिला? सामने ऊपर. नहीं, सामने नहीं रखा था, अंदर रखा था. रुक रुक, चालू रख. मॅडम चलो, मित्रांनो दाखव ना पूर्ण व्हिडिओ मध्ये. दिसलं का आपला आयडी कुठे पण चालतो. आपल्या या आयडी मध्ये आपल्याला फ्री एंट्री मिळाली. बाकी इथे 25 रुपये तिकीट आहे. तर मी आज सेवेसाठी आलेलो आहे, त्याच्यामुळे मी काही तिकीट काढलं नाही. जेव्हा असा विचार केली येतो तेव्हा मी तिकीट काढू शकतो, कारण की ते पैसे आपल्या गडासाठीच लागतात, गड संवर्धनासाठी यूज होतात. बारिश आ रहा है, तो बंद करो उसको बंद करो. इधर आ जा थोड़ा. खूप थकलो. तुम्ही थक गए क्या? इतनी बड़ी चढ़ाई कभी की थी एमपी में? किधर ऐसा है कोई? नाही. ऐसा कोई फ्रॉड नहीं है उधर? असा कुठला किल्ला नाही एमपी मध्ये. असं याला काय माहितीये? तेरे को नहीं पता होगा? होगा किल्ला इतना दूर बड़ा, लेकिन पता नहीं होगा तेरे को. बापरे, खूप थकलो. ब्रेड आणि श्रीखंड, आणि हे आहे रायगड. समोर आहे टकमक टोक, आणि आता सर्व ठिकाणी धुका आलाय, त्याच्यामुळे क्लिअर दिसणार नाही.
ही आहे बाजारपेठ. आता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं छत्री किंवा रेनकोट घेऊन या. आणि जर लहान मुलाला घेऊन येता तुम्ही तर कमीत कमी त्यांच्यासाठी छत्री घेऊन या. कारण की आता एक सीन झाला, एक ताई साईडला उभ्या होत्या आणि त्यांच्या जवळ 2 मुलं होती आणि अचानक पाऊस आला. तर दोन्ही मुलं ती भिजत होती आणि ती ताई पण भिजत होती. आमच्याकडे एकच छत्री होती, ऑलरेडी आम्ही 2 जण असताना पण एक छत्री होती. तर आम्ही त्या मुलींना घेतल्या, म्हटलं ताई त्यांना त्या दीदीला येते येऊ द्या, राहू द्या उभी. तर ती आपल्या छत्री देऊन उभी राहिली. छोटा मुलगा पण येऊन उभा राहिला. ताई भिजतच होते. तर आपण एवढा लांब येतो, रायगडावर येतो आणि रायगडाचं वातावरण कधी बदलतं. तर त्याच्यामुळं पावसाळी जर येतात ना तर एक छत्री घेऊन या सोबत. आणि लहान मुलांना घेऊन येतात तर अति उत्तम होईल की हे रेनकोट घेऊन या, जे 1 टाइम यूज वाले असतात. वातावरण बघा या. सगळीकडे धोका आहे, सगळीकडे धोका आहे. मला वाटतं बाईकचा पण आवाज व्यवस्थित येत नसेल, तरी हवा खूप आहे. इथे गाईड आहे आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी असल्यामुळे लोक आपले आप लाईन तयार केली, सांगायची गरज पडली नाही. पुढे ना, पुढे इथे एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. चला जागा द्या ना. इकडे बघा तुम्ही, इकडे बघा.
साठी जागा बघा लाईन रोपवे साठी. रोपवेची तिकीट आहे ना, वन वे साठी 225 रुपये आहेत. आणि येऊन जाऊन किती रुपये तिकीट आहे? 325. येऊन जाऊन 325 रुपये म्हणजे 100 रुपये वाचतात येऊन जाऊन काढलं तर. पण आम्हाला काही गरज नाही, आम्ही चालतच जाणार. बा रायगडा जायची तर इच्छा होत नाही, पण जायला लागेल. खूप वेळ घालवला तुझ्या सानिध्यात, पण आता मला घराच्या दिशेने जाऊ दे, कारण की प्रश्न पोटा पाण्याचा आहे. तर मित्रांनो, निघतो आपण घरी जायला. आता वाजत किती वाजले रे? टाइम क्या हुआ? 3:40 झाले. आणि आता आपण निघालो जायला. तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव मित्रांनो. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. माझा आवाज कसा आलाय मला माहीत नाही. जर आवाज चांगला नसेल तर मी आवाज डफ करेन नंतर, जसं जमेल तसा. तर खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या मनापासून आभार. नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. धन्यवाद. जय शिवराय.